नमस्कार मित्रांनो, मी प्रियांका. माझ्या सायन्स इझी या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. जे विद्यार्थी नुकतेच 10वी पास झालेले आहेत त्या सर्वांचं सर्वप्रथम हार्दिक अभिनंदन. जेव्हा आपण 10वी पास होतो तेव्हा 10वी पास झाल्यानंतर नेमकं पुढं करिअर काय निवडायचं, कोणते कोर्सेस निवडायचे आणि कशामधून आपलं प्रोफेशनल लाईफ बनवायचं, आपलं करिअर कसं सेट करायचं, हा सर्वात मोठा प्रश्न आपल्यासमोर उभा राहिलेला असतो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये या सर्व प्रश्नांची उत्तरं, त्याचबरोबर 2021-22 मध्ये नेमकं कुठल्या करिअरला जास्तीत जास्त स्कोप असणार हे मी या व्हिडिओमध्ये नक्की सांगणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्व करिअर ऑप्शन्सची, सर्व कोर्सेसची माहिती करून घ्या. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा. तर आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. जेव्हा आपण 10वी पास होतो तेव्हा आपल्यासमोर वेगवेगळ्या प्रकारचे करिअर ऑप्शन्स असतात. सर्वात पहिला आणि सर्वांना बऱ्यापैकी परिचित असलेला करिअर ऑप्शन म्हणजे 10वी नंतर 11वीला ऍडमिशन घेणे. 11वीला ऍडमिशन घेणं म्हणजे तुम्ही ते वेगवेगळ्या फील्डमधून घेऊ शकता. त्याच्यामध्ये आर्ट, सायन्स, कॉमर्स हे शाखा आहेत. त्यानंतर पॉलिटेक्निक डिप्लोमा कोर्सेस म्हणजेच तंत्र विद्या निकेतन. पॉलिटेक्निक डिप्लोमा कोर्सेसमध्येही वेगवेगळे ऑप्शन्स आहेत की ज्याच्यामधून तुम्ही डिप्लोमा पूर्ण करू शकता. त्यानंतर आहे पॅरामेडिकल कोर्सेस म्हणजेच वैद्यकीय पेशाशी संलग्न काही शाखा आणि त्याच्यामधील काही कोर्सेसची माहिती तुम्हाला इथे मिळेल. त्यानंतर इंडस्ट्रियल ट्रेडिंग इन्स्टिट्यूट म्हणजेच औद्योगिक व्यापार संस्था. वेगवेगळ्या प्रकारच्या ITI इन्स्टिट्यूटमध्ये कोणकोणते कोर्सेस आहेत, कोणकोणते डिप्लोमा ऑप्शन्स आहेत ते तुम्हाला त्यामध्ये समजेल. शॉर्ट टर्म कोर्सेस, बरेचसे शॉर्ट टर्म कोर्सेस आहेत की जे अगदी आपण काही दिवसांमध्ये पूर्ण करू शकतो आणि स्वतःचा व्यवसाय किंवा काही ना काही फील्डमध्ये आपण काम करू शकतो. आणि अदर ओकेशनल कोर्सेस हा एक ऑप्शन आहे की ज्याच्यामध्ये औद्योगिकरणासाठी किंवा औद्योगिक व्यवसायासाठी जे वेगवेगळे कोर्सेस उपलब्ध आहेत त्याची माहिती तुम्हाला दिलेली आहे. तर पहा, जेव्हा आपण सर्वप्रथम अगदी सर्वांना माहिती असलेल्या मार्गाने म्हणजेच 11वी-12वी हे पूर्ण करण्याच्या दृष्टीने 11वीला ऍडमिशन घेतो, 11वी मध्ये प्रवेश घेतो, तेव्हा बरेच विद्यार्थी आपापल्या निवडीनुसार शाखा निवडत असतात, आवडीनुसार शाखा निवडत असतात. तर त्याच्यामध्ये एक आहे सायन्स, कॉमर्स, आर्ट्स अँड ह्युमॅनिटीज. सायन्स ही बऱ्यापैकी लोकांनी वेगवेगळ्या करिअर करण्यासाठीची निवडलेली शाखा असते. त्याचबरोबर कॉमर्स ही दुय्यम स्थानावर आहे आणि आर्ट्स अँड ह्युमॅनिटीज ही पण बऱ्याच लोकांकडून निवडली जाते. परंतु आर्ट अँड ह्युमॅनिटीज निवडणारे लोक, त्यामध्ये व्यावसायिक लोक कमी असतील. सायन्स अँड कॉमर्समध्ये बघा, आता जेव्हा तुम्ही 11वी मध्ये सायन्सला ऍडमिशन घेता म्हणजेच विज्ञान शाखा निवडता, तर त्यामध्ये तुम्हाला कोणकोणते विषय असतील? त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे म्हणजेच 2 ग्रुप असतील, PCB किंवा PCM. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही दोन्ही ग्रुप ठेवू शकता, म्हणजेच तुम्ही PCMB हा ग्रुप ही ठेवू शकता. हे PCM आणि PCB नेमकं आहे काय? तर जेव्हा तुम्ही 11वी मध्ये सायन्स म्हणजेच विज्ञान शाखेकडे प्रवेश घेता तेव्हा त्याच्यामध्ये फिजिक्स, भौतिकशास्त्र, केमिस्ट्री, रसायनशास्त्र, बायोलॉजी, जीवशास्त्र आणि मॅथमॅटिक्स, गणित विषय असतो. त्यामध्ये PCB, PCM हे 2 ग्रुप बनतात आणि तुम्ही जर दोन्ही कॉमन घेणार असाल तर PCMB हा ग्रुप तुम्ही चॉईस करू शकता. त्यामध्ये जर तुम्ही बायोलॉजी म्हणजेच जीवशास्त्र निवडणार असाल तर त्यात तुम्हाला क्रॉप सायन्स किंवा फिशरी हे 2 विषय पण घेण्यासाठी अलाउड असतात. जर तुम्ही बायोलॉजी चॉईस करणार असाल तर तुम्ही नक्कीच क्रॉप सायन्स किंवा फिशरी निवडलं पाहिजे. त्यानंतर मॅथमॅटिक्स. तर मॅथमॅटिक्समध्ये पण तुमच्या पुढे 2 ऑप्शन्स असतात, इलेक्ट्रॉनिक्स किंवा कम्प्युटर सायन्स. तर तुम्हाला या दोन्हीपैकी ज्याच्यामध्ये आवड आहे तो विषय तुम्ही निवडू शकता. त्यानंतर तुम्हाला इंग्लिश कंपल्सरी असणार आहे आणि लँग्वेजचा पेपर असेल. त्यानंतर तुमची दुसरी शाखा कॉमर्स म्हणजेच वाणिज्य. याच्यामध्ये तुम्ही बिझनेस, अकाउंटन्सी, इन्कम टॅक्स, अकाउंटिंग, मार्केटिंग या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये स्वतःचं करिअर बनवू शकता. जेव्हा तुम्ही 11वी मध्ये प्रवेश घेता तर 11वी-12वी साठी तुम्हाला बिझनेस इकॉनॉमिक्स म्हणजे व्यावसायिक अर्थशास्त्र, अकाउंटन्सी, बिझनेस स्टडी अँड बिझनेस लॉ, इन्कम टॅक्स म्हणजेच आयकर, अकाउंटिंग
आणि मार्केटिंग असे व्यावसायिक विभागाशी संदर्भात असणारे वेगवेगळे विषय असतात. त्याचबरोबर त्यातली तिसरी शाखा आहे आर्ट्स अँड ह्युमॅनिटीज म्हणजे कला शाखा. तर याच्यामध्ये तुम्हाला सोशिओलॉजी म्हणजे समाजशास्त्र, हिस्ट्री इतिहास, लिटरेचर साहित्य, सायकॉलॉजी म्हणजेच मानसशास्त्र, त्यानंतर पॉलिटिकल सायन्स राज्यशास्त्र, फिलॉसॉफी म्हणजेच तत्वज्ञान आणि इकॉनॉमिक्समध्ये अर्थशास्त्राचा तुम्ही अभ्यास करता. तर या तिन्ही शाखांमधून वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही आपलं करिअर बनवू शकता. आता बघा, फ्युचर स्टडीज म्हणजे भविष्यामध्ये आपण जो अभ्यास करू शकतो, म्हणजे जर तुम्ही 11वी-12वीला गेलात तर तुम्ही भविष्यामध्ये तेच विषय घेऊन 11वी-12वी पूर्ण करता आणि मग तुम्ही कुठे जाऊ शकता. जर तुमची फील्ड म्हणजे तुमची शाखा सायन्स म्हणजे विज्ञान असेल तर त्याच्यामधून तुम्ही मेडिकल म्हणजे वैद्यकीय क्षेत्र असेल, त्यानंतर इंजिनिअरिंग किंवा बॅचलर ऑफ सायन्स डिग्री म्हणजे प्लेन बीएससी और बीएससी इन ॲग्रिकल्चर वगैरे हे ऑप्शन निवडू शकता. त्यानंतर जर तुमचं करिअर कॉमर्समधून 11वी-12वी झाल्यानंतर तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला त्यासाठी 2 ऑप्शन आहेत. एक म्हणजे तुम्ही बॅचलर इन बिझनेस स्टडीज BBA करू शकता किंवा बिझनेस मॅनेजमेंट स्टडीज हे ऑप्शनही तुमच्या पुढे असतील. त्यामध्ये तुम्हाला स्टडी करायचे किंवा पुढे अभ्यास करून फील्ड वाढवायचे तर त्यासाठी तुम्ही इकॉनॉमिक्स म्हणजेच अर्थशास्त्र निवडू शकता. त्यानंतर अनालिसिस ऑफ रिस्क अक्रॉस व्हेरियस फील्ड्स, त्याच्यामध्ये इन्शुरन्स असेल, बिझनेस असेल, फायनान्स असेल, हेल्थ केअर असेल, अशा वेगवेगळ्या ब्रँचेस तुम्ही निवडू शकता. परत चार्टेड अकाउंटन्सी आहे, फायनान्स आहे आणि बँकेच्या संदर्भातले विविध जॉब जे आहेत ते पण तुम्ही कॉमर्सवरून करू शकता. कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग म्हणजेच एखाद्या व्यवसायासंदर्भातलं जे कॉस्ट अँड मॅनेजमेंट डिपार्टमेंट आहे त्याच्यामध्येही तुम्ही तुमचं स्वतःचं करिअर करू शकता. त्यानंतर आहे स्टॉक ब्रोकिंग म्हणजेच एका प्रकारे एजंटशिप स्वीकारण्यासारखं आहे. ते स्टॉक ब्रोकिंगमध्ये तुम्ही स्वतःचं करिअर बनवू शकता. आणि त्यानंतर आहे स्टॅटिस्टिक म्हणजे सांख्यिकी शास्त्र, त्यामध्येही तुम्ही कॉमर्समधून स्वतःचं करिअर बनवू शकता. परत जर तुमची शाखा आर्ट्स अँड ह्युमॅनिटीज म्हणजे कला असेल तर त्याच्यामधून तुम्ही टीचिंग म्हणजे अध्यापक या फील्डमध्ये जाऊ शकता किंवा रायटिंग लिखाणकाम म्हणजे विविध प्रकारचे लिखाणकाम याच्यामध्ये तुम्ही जाऊ शकता. जर्नलिझम करू शकता किंवा सायकोलॉजिकल लिटरेचर मानसशास्त्रासंदर्भातील विविध साहित्य बनवू शकता. फाईन आर्ट्समध्ये करिअर करू शकता किंवा राज्यशास्त्र अर्थशास्त्र या विषयांमध्येही तुम्ही स्वतःचं करिअर करू शकता. त्यामधलंच जर तुम्हाला 11वी-12वी सोडून आता इतर कोणकोणत्या कोर्सेसमध्ये आपण करिअर बनवू शकतो हे पाहायचं असेल तर तुम्ही आत्तापासून नीट लक्ष देऊन हा व्हिडिओ ऐका. पॉलिटेक्निक डिप्लोमा कोर्सेस, जे वेगवेगळ्या प्रकारचे पॉलिटेक्निक डिप्लोमा कोर्सेस आहेत म्हणजेच तंत्रविद्या निकेतन याच्यामधून तुम्ही हे डिप्लोमा कोर्सेस करू शकता. त्याचं ड्युरेशन म्हणजेच तुम्ही किती वर्ष तो कोर्स करणार आहात तर त्याचं ड्युरेशन असतं 3 वर्ष. डिप्लोमा कोर्सेसमध्ये तुम्हाला सांगायचं झालं तर हा मिनी इंजिनियर टाईप कोर्स असतो. त्याच्यामध्ये वेगवेगळे ऑप्शन्स आहेत जसे आपण इंजिनियर होताना आपल्याकडे असतात. मेकॅनिकल इंजिनियर, कॉम्प्युटर सायन्स आहे, सिव्हिल इंजिनिअरिंग, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, बायोटेक्नॉलॉजी, ॲग्रिकल्चर, आर्किटेक्चर, टेक्स्टाईल टेक्नॉलॉजी, केमिकल इंजिनिअरिंग, मराईन टेक्नॉलॉजी, बायोमेडिकल अशा वेगवेगळ्या प्रकारच्या डिप्लोमा कोर्सेसमध्ये तुम्ही 10वी वरून ॲडमिशन घेऊनही स्वतःचं करिअर बनवू शकता आणि 3 वर्षांनंतरही लगेच जॉब मिळवू शकता. तर मेकॅनिकल इंजिनिअरमध्ये बरेचसे जे वाहनासंदर्भातलं मेकॅनिक्स असेल किंवा बऱ्याचशा मशिनरी संदर्भातलं मेकॅनिक्स असेल त्यामध्ये तुम्ही मेकॅनिकल इंजिनिअरिंग ही ब्रँच निवडून स्वतःचं करिअर बनवू शकता. त्यानंतर कॉम्प्युटर सायन्स म्हणजे जसे IT इंजिनियर आहेत तसंच तुम्हालाही स्वतःचं करिअर बनवता येईल. त्यामध्येच तुम्हाला सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणजेच बांधकाम क्षेत्रातील करिअर करण्याची संधी या डिप्लोमामुळे मिळू शकते. ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग आहे, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगमध्ये विविध प्रकारचे वाहनासंदर्भातलं म्हणजे ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग यामध्येही तुम्ही स्वतःचं करिअर करू शकता. त्यानंतर आहे बायोटेक्नॉलॉजी म्हणजे जैवतंत्रज्ञान, त्याच्यामध्येही तुम्ही डिप्लोमा करू शकता. ॲग्रिकल्चर जे शेती संदर्भातीलही डिप्लोमा कोर्सेस तुम्ही करू शकता जे 10वी नंतर उपलब्ध आहेत. आर्किटेक्चर
साठीचा डिप्लोमा तुम्ही करू शकता. टेक्स्टाईल टेक्नॉलॉजी किंवा फॅब्रिक्स म्हणजे जे वेगवेगळ्या प्रकारचे कपडे, वस्त्र आहेत त्याच्याबद्दल बरीचशी माहिती तुम्हाला टेक्स्टाईल टेक्नॉलॉजी, टेक्स्टाईल डिप्लोमामध्ये मिळते, की ज्यामुळे तुम्हाला तुमची 3 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर लवकर जॉब अपॉर्च्युनिटी मिळू शकते. त्यानंतर यातलंच सगळ्यात बेस्ट फील्ड म्हणून समजलं जाणारं केमिकल इंजिनिअरिंग आहे. म्हणजे विविध प्रकारच्या रसायनांमध्येही तुम्ही डिप्लोमा करू शकता. केमिकल इंजिनिअरिंगमध्ये तुम्हाला बऱ्याचशा केमिकल्स रसायनाच्या प्रक्रिया कोणत्या असतात याची माहिती मिळते. त्यामुळं केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा पूर्ण करूनही तुम्ही आपले करिअर लवकरात लवकर चांगल्या प्रकारे बनवू शकता. त्यानंतर आहे मराईन टेक्नॉलॉजी आणि बायोमेडिकल. बायोमेडिकल डिप्लोमा म्हणजेच काय, तर तुम्ही आता सध्या काळामध्ये पाहत असाल की जेव्हा एखाद्या नवीन प्रकारे हृदय बनवलं जातं किंवा वेगवेगळे अवयव मानवाचे बनवले जातात आणि परत ते ज्याला ते अवयव नाहीत किंवा अपंग व्यक्ती आहेत त्यांना ते दिले जातात. मग याच्यामध्ये जे लोक काम करतात त्यांना बायोमेडिकल या फील्डमधून डिप्लोमा कंप्लीट करावा लागतो, म्हणजेच पूर्ण करावा लागतो. तर तुम्ही असे बरेचसे डिप्लोमा करिअर ऑप्शन्स आहेत, डिप्लोमा कोर्सेस आहेत की ज्याच्यामधून फक्त 3 वर्षानंतर आपलं करिअर व्यवस्थित सुरू करू शकता किंवा आपल्या करिअरमध्ये लवकरात लवकर सक्सेसफुलही होऊ शकता. हे जे करिअर ऑप्शन आहेत किंवा डिप्लोमा कोर्सेसचे ऑप्शन आहेत याला फक्त तुम्ही 10वी वरूनच जाऊ शकता का, तर नाही. या करिअर ऑप्शनसाठी तुम्ही 12वी नंतर सुद्धा जाऊ शकता. त्यानंतर बघा, इंडस्ट्रियल ट्रेडिंग इन्स्टिट्यूट म्हणजेच ITI, औद्योगिक व्यापार संस्था, याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डिप्लोमा कोर्सेस तुमच्यासाठी उपलब्ध असतील, ज्याच्यामध्ये 6 महिन्यापासून ते 3 वर्षापर्यंत एवढा कालावधी त्याला लागू शकतो. ITI मध्ये पण तुमचं मिनी इंजिनियर सारखंच करिअर फील्ड असेल. याच्यामध्येही तुम्हाला जॉब अपॉर्च्युनिटीज म्हणजेच एंट्री लेवल जॉब अपॉर्च्युनिटी लवकर मिळू शकते. संधी तुम्हाला करिअरसाठी लवकर मिळेल. तर तुम्ही हे जे डिप्लोमा आहे ते कोणकोणत्या फील्डमधून करू पाहता बघा. इलेक्ट्रॉनिक्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, फॅब्रिकेशन, ऑटोमोबाईल, डिझेल मेकॅनिक्स, लिफ्ट मेकॅनिक्स, कॉम्प्युटर सॉफ्टवेअर, शीट मेटल, इलेक्ट्रिकल, प्लंबिंग आणि वायरिंग असे वेगवेगळे डिप्लोमा कोर्सचे ऑप्शन तुमच्या पुढे आहेत. इलेक्ट्रॉनिक्समध्ये तुम्ही विजेच्या संदर्भात विविध गोष्टी माहिती करून घेऊ शकता, त्याच्यामधला डिप्लोमा पूर्ण करू शकता. त्यानंतर इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी, माहिती व तंत्रज्ञान मधूनही तुम्ही स्वतःचा डिप्लोमा पूर्ण करू शकता. फॅब्रिकेशन मधून तुम्ही डिप्लोमा पूर्ण करू शकता. ऑटोमोबाईल आहे, डिझेल मेकॅनिक्स आहे, लिफ्ट मेकॅनिक्स आहे, कॉम्प्युटर सॉफ्टवेअर्स आहे. आता कॉम्प्युटर सॉफ्टवेअर्स मध्येही तुम्हाला बऱ्यापैकी लवकरात लवकर जॉबची संधी मिळू शकते. कॉम्प्युटर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये तुम्ही जर डिप्लोमा पूर्ण केला असेल तर तुम्हाला लवकरात लवकर विविध प्रकारचे जॉब उपलब्ध होऊ शकतात. त्यानंतर शीट मेटल आहे, इलेक्ट्रिकल आहे, प्लंबिंग आहे, वायरिंग आहे. अशा विविध प्रकारच्या डिप्लोमा कोर्सेस मधून तुम्ही लवकरात लवकर स्वतःचा जॉब शोधू शकता. आता पहा, पॅरामेडिकल कोर्सेस म्हणजेच वैद्यकीय पेशाशी संलग्न ज्या शाखा आहेत त्या शाखांमधूनही तुम्ही 10वी नंतर या शाखेचे जे कोर्सेस आहेत ते कोर्सेस करून स्वतःचं करिअर विकास करू शकता. तर त्याच्यामध्ये तुम्हाला जे वेगवेगळे सर्टिफिकेट कोर्सेस असतील किंवा डिप्लोमा कोर्सेस असतील त्यासाठी लागणारा अवधी असतो 6 महिन्यांपासून ते 2 वर्षापर्यंत. काही पॅरामेडिकल कोर्सेस म्हणजे वैद्यकीय शाखेशी संलग्न कोर्सेस आहेत की ज्याच्यासाठी तुम्हाला आणखी जास्त दिवस पण लागू शकतात. पण कमीत कमी वेळेमध्ये पूर्ण होणारे कोर्सेस पहा कोणकोणते आहेत. ऑपरेशन थिएटर टेक्निशियन. ऑपरेशन थिएटर टेक्निशियन हा सर्वात जास्त चालणारा सर्टिफिकेट कोर्स किंवा डिप्लोमा कोर्स आपल्याला म्हणता येईल. या कोर्समध्ये तुम्ही ऑपरेशन थिएटरमध्ये लागणाऱ्या सर्व साहित्याचा अभ्यास करता. त्याचबरोबर ऑपरेशन थिएटर कसं असलं पाहिजे, ते कसं मेंटेन केलं गेलं पाहिजे, हे सगळं तुम्हाला ऑपरेशन थिएटर टेक्निशियनमध्ये शिकवलं जातं. त्यामुळे यामधूनही तुम्हाला वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये लवकरात लवकर जॉबच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. त्यानंतर यातला दुसरा कोर्स आहे तुमचा डायलिसिस टेक्निशियन.
ज्या डायलिसिस पेशंट्स असतात, ज्या पेशंटसाठी डायलिसिस करावं लागतं, तुम्हाला आता बऱ्याच वेळा माहिती असेल, जे शुगरचे पेशंट्स असतात, ज्यांच्यामध्ये हायपर शुगर असते, तर त्यांना त्यांच्या किडनीच्या फंक्शनसाठी, किडनीच्या कार्यासाठी डायलिसिस केलं जातं. तर हे डायलिसिस कसं केलं जातं, डायलिसिस मशीन कशी ऑपरेट करायची, या सगळ्या गोष्टी तुम्हाला डायलिसिस टेक्निशियनमध्ये सांगितल्या जातात. त्यानंतर MRI CT स्कॅन टेक्निशियन. MRI CT स्कॅन टेक्निशियनमध्ये तुम्हाला MRI किंवा CT स्कॅनसाठीच्या ज्या मशिनरी वापरतात त्या कशा मेंटेन करायच्या, त्या कशा वापरायच्या, याबद्दलची सर्व माहिती याच्यामध्ये दिली जाते. डेंटल टेक्निशियन म्हणजे ज्या दातासंदर्भातील विविध तक्रारी असतात किंवा दातासंदर्भातले आता नवीन बरेचसे प्रत्यारोपण निघाले आहेत, तर त्याच्यामध्ये जर तुम्हाला स्वतःचं करिअर बनवायचं असेल, तर आत्ताच्या काळामध्ये जास्तीत जास्त निवडला जाणारा ऑप्शन आहे डेंटल टेक्निशियन. त्यानंतर आहे मेडिकल लॅब टेक्निशियन. मेडिकल लॅब टेक्निशियनमध्ये तुम्ही DMLT सारखे कोर्सेस जे आहेत ते करू शकता, की ज्याच्यामुळे तुम्ही वेगवेगळ्या पॅथॉलॉजी लॅबमध्ये स्वतःचं जॉब करिअर निवडू शकता, की ज्याच्यामधून तुम्हाला मेडिकल लॅबमधल्या वेगवेगळ्या टेस्ट शिकवल्या जातात. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारे त्यातलं करिअर तुम्ही कसं करू शकता याच्याबद्दलची माहिती दिली जाते. त्यानंतर आहे नर्सिंग केअर असिस्टंट. नर्सिंग केअर असिस्टंट म्हणजे ज्या हॉस्पिटलाइज्ड पेशंट्स असतात किंवा काही होम बेस्ड हेल्थ केअर सिस्टीम्स असतात, तर ज्या हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून वर्क करतात, म्हणजेच एखाद्या पेशंटची केअर कशी करायची, ट्रीटमेंट ऑपरेटिंग कसं करायचं, बरोबर टाइम टू टाइम जी ट्रीटमेंट असते त्याबद्दलची सगळी माहिती तुम्हाला नर्सिंग केअर असिस्टंटमध्ये दिली जाते. त्यानंतर आहे रुरल हेल्थ वर्कर कोर्स, म्हणजेच ग्रामीण भागामध्ये जे आरोग्य मित्र असतात, ते आरोग्य मित्र आहेत त्यांचा म्हणजे त्यांच्यासाठीचा त्या जॉबसाठी लागणारा हा कोर्स आहे. तर याच्यासाठी बऱ्याच प्रमाणामध्ये लेडीज जास्त एक्साइट असतात किंवा लेडीज जास्तीत जास्त हा कोर्स करतात, कारण त्यांना हा कोर्स करून जॉब करणंही तेवढंच जास्त सोपं असतं. रुरल हेल्थ वर्कर कोर्सेसमध्ये तुम्हाला ग्रामीण विभागामध्ये जे प्राथमिक उपचार केंद्र असतील किंवा तुमचे बाकी पण आरोग्य मित्राचे जे कामं असतील ते सर्व तुम्हाला याच्यामध्ये करावे लागतात. यामधूनही तुम्हाला लवकरात लवकर गव्हर्नमेंट जॉब सुद्धा मिळू शकतो. त्यानंतर आहे ऑफ्थॅल्मिक असिस्टंट, म्हणजे डोळ्याच्या विकारासंदर्भातील जे काही कोर्सेस आहेत किंवा डोळ्याच्या डॉक्टरच्या संलग्न त्यांच्या ऑपरेशन थिएटरमध्ये असतील किंवा बाकी तुमचं जे आय चेकअप केलं जातं, म्हणजे जेव्हा डोळे तपासणी केली जाते तेव्हा त्याच्यामध्ये जे मेकॅनिझम वापरतात त्याबद्दलची सर्व माहिती तुम्हाला ऑप्थॅल्मिक असिस्टंट कोर्समध्ये दिली जाते. त्यानंतर आहे एक्स-रे टेक्निशियन. एक्स-रे टेक्निशियनमध्ये तुम्हाला बऱ्यापैकी एक्स-रे कसे काढले जातात, एक्स-रे मशीन कशी वापरली जाते, एक्स-रेज म्हणजे त्या किरणांचा वापर कसा केला जातो, या सर्व गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये माहिती होतील. होम बेस्ड हेल्थ केअर म्हणजे काही पेशंट्स असे असतात की त्यांना 24 अवर्स म्हणजे 24 तास हॉस्पिटलमध्ये तर ऍडमिट केलेलं नसतं, पण त्यांना घरी का असेना त्या उपचाराची गरज असते. तर यांच्यासाठी होम बेस्ड हेल्थ केअर हा एक ऑप्शन असतो आणि होम बेस्ड हेल्थ केअरसाठीही बऱ्याच प्रमाणामध्ये समाजामध्ये आज होम बेस्ड हेल्थ केअर ज्यांचा कोर्स कंप्लीट आहे अशा लोकांचीही बरीच गरज आहे. त्यामुळे तुम्ही हा कोर्सही करू शकता. ECG और CT स्कॅन रेडिओलॉजीमध्ये तुम्हाला ECG मीन्स इलेक्ट्रोकार्डिओग्राम, जर तुम्ही डॉक्टरांकडे गेलात आणि तो डॉक्टर हृदयविकाराच्या संदर्भातला असेल तर तो नक्कीच तुमचा ECG काढून पाहतो. म्हणजेच ECG म्हणजे इलेक्ट्रोकार्डिओग्राम आहे, तर ECG मशीन कसं ऑपरेट करायचं आणि इलेक्ट्रोकार्डिओग्रामचा रिझल्ट कसा द्यायचा हे सगळं तुम्हाला ह्या रेडिओलॉजीमध्ये शिकवलं जातं. त्यानंतर आहे अल्ट्रासाऊंड टेक्नॉलॉजी, म्हणजे सोनोग्राफी जे केलं जातं त्या सोनोग्राफीमध्ये मशीन कशी ऑपरेट करतात, सोनोग्राफीसाठीच्या ज्या वेगवेगळ्या बेसिक स्टेप्स आहेत त्या सगळ्या स्टेप्स तुम्हाला अल्ट्रासाऊंड टेक्नॉलॉजी या फील्डमध्ये शिकवल्या जातात. त्यानंतर ब्लड बँक टेक्निशियन आहे, अगदी सगळीकडे लागणारा हा कोर्स आहे ब्लड बँक टेक्निशियनचा. तुम्हाला बऱ्यापैकी लवकरात लवकर जॉबसाठी संधी या ब्लड बँक टेक्निशियनच्या सर्टिफिकेट कोर्समधून उपलब्ध होऊ शकते. आता त्यानंतर पहा शॉर्ट टर्म कोर्सेस आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस जे
3 महिन्यामध्ये, 6 महिन्यामध्ये किंवा 12 महिन्यांमध्ये म्हणजेच 1 वर्षामध्ये पूर्ण होऊ शकतात आणि त्यामधून तुम्ही स्वतःचं करिअर बनवू शकता. असे कोणते कोर्सेस आहेत किंवा असे कोणते डिप्लोमा आहेत की जे शॉर्ट टर्म कोर्सेस म्हणून ओळखले जातात? डिप्लोमा इन कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स, वेगवेगळ्या प्रकारचे कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स जे आहेत ते कसे डिझाइन केले जातात, कसे बनवले जातात याच्याबद्दलची माहिती आणि ते बनवायला शिकणं या गोष्टी तुम्हाला इथे शिकायला मिळतील डिप्लोमा इन कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्समध्ये. तर यावरूनही तुम्हाला अगदी सहजासहजी जॉब मिळू शकतो. सर्टिफिकेट कोर्स इन वेब डिझायनिंग, ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या वेबसाईट कशा डिझाईन केल्या जातात, वेब डिझायनिंग कसं केलं जातं याबद्दलची माहिती तुम्हाला वेब डिझायनिंगमध्ये मिळू शकते. सर्टिफिकेशन कोर्स इन SEO, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन म्हणजे एखादी गोष्ट जर आपल्याला शोधायची असेल, आपण गुगलवर किंवा युट्यूबवर बऱ्याच वेळा काय करतो, काही ना काही गोष्टी शोधत राहतो. तर या गोष्टीसाठी तुम्हाला सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन हे लागतं. तर हे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन लवकरात लवकर कसं करायचं, ते कसं केलं पाहिजे, योग्य प्रकार काय, हे सगळं तुम्हाला या सर्टिफिकेट कोर्समध्ये शिकायला मिळतं. डिजिटल मार्केटिंग, सध्याच्या काळामध्ये अगदी तुम्ही कोणत्याही फील्डमध्ये पाहिलं तरी तुम्हाला डिजिटल मार्केटिंग हे नक्कीच एक चांगलं फील्ड म्हणून, वर्क करण्यासारखं फील्ड म्हणून तुम्ही ते चॉईस करू शकता. डिप्लोमा इन ग्राफिक डिझाईन, ग्राफिक डिझाईन पण सध्या चालणार आहे. स्वतः बिझनेस चालू करायचा असेल तरीही किंवा बाकी कोणत्या इन्स्टिट्यूट सोबत तुम्हाला काम करायचं असेल तरीही तुम्ही ग्राफिक डिझायनर असाल तर तुम्हाला चांगल्या प्रकारे संधी मिळू शकते. सर्टिफिकेट प्रोग्रामिंग MS ऑफिस, आजच्या काळामध्ये अगदी सगळ्यांना मायक्रोसॉफ्ट ऑफिस ऑपरेट करणं, त्याच्यामधले सगळे ॲप्लिकेशन्स कसे वापरायचे, सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये कशा हँडल करायच्या हे सगळं शिकणं हे पण खूप इम्पॉर्टंट आहे आणि ही अगदी बेसिक गोष्ट आहे, त्यामुळे ही तुम्हाला कुठेही उपयोगी ठरणारी आहे. डिप्लोमा इन 2D अँड 3D ॲनिमेशन, त्या बऱ्याच वेळा आपण ॲनिमेशन केलेले व्हिडिओ बघतो किंवा वेगवेगळ्या शैक्षणिक संस्था आहेत किंवा ऑनलाईनमध्ये वेगवेगळ्या शिकवणाऱ्या इन्स्टिट्यूट आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला ॲनिमेशन झालेले व्हिडिओ पाहायला मिळतात. तर हे ॲनिमेशन झालेले किंवा ॲनिमेशन केलेले व्हिडिओ कसे बनवायचे याचा कोर्स तुम्हाला यामध्ये उपलब्ध असतो. तर त्याच्यामध्ये तुम्ही 2D किंवा 3D म्हणजेच 2 डायमेन्शनल किंवा 3 डायमेन्शनल व्हिडिओ कसे बनवले जातात याचा कोर्स पूर्ण करू शकता. त्यानंतर आहे सर्टिफिकेट कोर्स इन प्रोग्रामिंग लँग्वेज, ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या लँग्वेजेस जसं की जावा आहे, C लँग्वेज आहे, C++ आहे किंवा पायथॉन आहे, अशा बऱ्याचशा प्रकारच्या लँग्वेजेसचे कोर्सेस असतात, ज्या कोर्सेसमुळे तुम्हाला IT कंपनीमध्ये सुद्धा लवकरात लवकर जॉब मिळू शकतो. तर हे सगळे शॉर्ट टर्म कोर्सेस आहेत, म्हणजे अगदी कमी दिवसांमध्ये सुद्धा तुम्ही अशा प्रकारचे कोर्स पूर्ण करू शकता आणि स्वतःचं करिअर तुम्हाला आवडेल त्या शाखेमध्ये चालू करू शकता. त्यानंतर काही बाकी व्यावसायिक अभ्यासक्रमातले कोर्सेस आहेत. त्यामध्ये ड्युरेशन म्हणजेच कालावधी असेल तुमचा 1 ते 2 वर्ष. याच्यामध्ये फॅशन डिझायनिंग आहे, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे कपडे कसे डिझाइन केले जातात, कसे तयार केले जातात किंवा कसे नवीन क्रिएशन करायचे, हा सगळा भाग तुम्हाला या कोर्सेसमध्ये शिकायला मिळतो. त्यानंतर आहे DTP म्हणजेच डेस्कटॉप पब्लिशिंग. DTPचा कोर्स करूनही तुम्ही स्वतःचं काही व्यवसाय चालू करू शकत असाल किंवा करू इच्छित असाल तर तुम्ही ते करू शकता किंवा बाकी पण कंपनीमध्ये तुम्हाला DTP या कोर्सचा उपयोग होतो. त्यानंतर आहे ज्वेलरी डिझाईन, वेगवेगळ्या प्रकारच्या ज्वेलरी ज्या आहेत त्या ज्वेलरी कशा डिझाईन करायच्या, त्यामध्ये ट्रॅडिशनल आणि फॅशनेबल या 2 प्रकारच्या ज्वेलरीज तुम्हाला डिझाईन करण्याचे चान्सेस मिळू शकतात. त्यानंतर आहे डिप्लोमा इन इन्शुरन्स अँड मार्केटिंग, म्हणजे जे वेगवेगळे प्रकारचे इन्शुरन्स आहेत किंवा मार्केटिंगमधले जे वेगवेगळे फील्ड्स आहेत तर त्याच्यामध्येही तुम्ही इन्शुरन्स अँड मार्केटिंगमध्ये स्वतःचं करिअर डेव्हलप करू शकता, जे त्याचा डिप्लोमा तुम्ही पूर्ण करू शकता. तर तुम्हाला अशा बऱ्याचशा प्रकारचे ऑप्शन्स तुमच्या पुढे असणार आहेत. आता बघा, मी तुम्हाला जसं थंबनेलमध्ये सांगितलं आहे की 2021-22 मध्ये कोणत्या प्रकारच्या कोर्सला जास्तीत जास्त डिमांड असेल किंवा कोणत्या प्रकारचा कोर्स तुम्ही पूर्ण केला तर लवकरात लवकर तुम्हाला जॉब मिळू शकेल. पहा, मी तुम्हाला पॅरामेडिकल कोर्सेसमध्ये बरेचसे कोर्सेस सांगितलेले आहेत, तर ते पॅरामेडिकल कोर्सेसमधले जे कोर्सेस आहेत ते तुम्ही पूर्ण करू शकता.
त्या पॅरामेडिकल कोर्सेसमध्ये बरेचसे कोर्सेस असे आहेत की जे तुम्हाला 2021 व 22 मध्ये लवकरात लवकर जॉबच्या संधी उपलब्ध करून देऊ शकतील. त्यामुळे अवश्य तुम्ही पॅरामेडिकल मधले कुठलेही कोर्सेस निवडू शकता आणि तुम्हाला ज्या कोर्समध्ये आवड असेल तो कोर्स तुम्ही पूर्ण करून स्वतःचं यशस्वी करिअर त्याच्यामध्ये बनवू शकता. थँक यू.